झटपट बनणारे हे मोदक नक्की करून बघा। 2 मोठे चमचे मी तूप घेतले, त्याच्यामध्ये रवा छान भाजून घेतला, एकदम हलका रवा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे 4-5 मिनिट। रवा भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचं खीस ॲड करा। ओलं खोबरं वापरायची गरज नाही आहे, सुकं खोबऱ्याचं खीस वापरा। त्याच्यामध्ये दूध घालून याला छान शिजू द्या। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये साखर ॲड करायची आपल्याला, याला छान मिक्स करून घ्यायचे आणि साखर ॲड केल्यानंतर मग आपल्याला अंदाज येईल की परत याच्यामध्ये दूध किती ॲड करायचं आहे। तर मी टोटल 1 ग्लासपेक्षा जास्त दूध याच्यामध्ये वापरलेलं आहे। 1 वाटी रवा होता आणि 1 वाटी खोबरं होतं, तर त्याच्यासाठी तुम्ही 1.25 ग्लास दूध वापरू शकता, म्हणजे छानपैकी ते शिजेल। मी याच्यामध्ये कलर यावा छान म्हणून फूड कलर वापरलेला आहे, जिलेबी कलर। जर तुमच्याकडं घरी केसर अवेलेबल असेल तर तुम्ही केसरचं दूध बनवून घ्या आणि मग याच्यामध्ये ते दूध ॲड करा। साधं दूधाऐवजी तसं तुम्ही करू शकता। छानपैकी अशी शिऱ्यासारखी कन्सिस्टन्सी झाली की मग गॅस बंद करून याला थोडं थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर मी काय केले, अर्धे भाग केले या शिऱ्याचा आणि अर्ध्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स मिक्स केले आणि अर्धा भाग साधाच ठेवला होता। तुम्हाला हवं तर सगळ्या ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून तुम्ही साध्या मोदकासारखे मोदक बनवू शकता। मोल्ड असेल तर असे छानपैकी सुंदर सुबक मोदक तुम्हाला बनवता येतील। खूप लवकर होतात, खूप चविष्ट देखील होतात। याच्यामध्ये खोबरं असल्यामुळं खूप छान एक वेगळी टेस्ट येते, आपल्या साध्या शिऱ्यासारखे बिलकुल लागत नाहीत। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये भरपूर मोदक झाले होते। एवढे मोदक करून सुद्धा माझ्याकडं थोडं सारण बाकी होतं, आणखीन 7-8 मोदक एक्स्ट्राच होतील। गणपती बाप्पा मोरया।